न्यूज लाईन, अचूक वेधक. रेठरे बुद्रुक गावातील श्री शंभू महादेव मंदिरासमोरील माजी खासदार ॲडव्होकेट वंदनाताई चव्हाण यांच्या विशेष निधीतून नव्याने बांधण्यात आलेल्या कृष्णा घाटाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले, सुप्रसिद्ध लेखिका विनीता अशोक कामटे तसेच मुख्य न्यायमूर्ती सौ रेवती मोहिते डेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रेठरे बुद्रुक येथील ग्रामस्थ, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने बांधण्यात आलेल्या या कृष्णा घाटामुळे ग्रामस्थ तसेच भाविकांची मोठी सोय होणार असून घाटाचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. द न्यूज लाईन साठी अमोल टकले, कराड. जे माझं गाव आहे रेठरे बुद्रुक, त्या ठिकाणी हा आज घाटाचं उद्घाटन झालेलं आहे. मी 12 वर्ष खासदार होते आणि त्या खासदारकीच्या काळात इनफॅक्ट संसद आदर्श ग्राम योजना ज्यावेळेला आली त्यावेळेला माझी इच्छा होती की आपण हे गावच दत्तक घेऊया. पण ज्यावेळेला गाईडलाईन्स आले की आपण स्वतःचं गाव घेऊ शकत नाही किंवा 3000 लोकसंख्येचंच गाव आपण घेऊ शकतो, अशा वेळेला मला आपलंच गाव दत्तक घेता आलं नाही. पण ती उणीव कुठेतरी कायम मनामध्ये भासत होती. पण 12 वर्ष खासदार असताना दरवर्षी वेगवेगळ्या गावातून लोक माझ्याकडे यायचे, आमच्या गावामध्ये विकास निधी पाहिजे आणि मी विकास निधी देत राहिले. पण ज्यावेळेला माझी कारकीर्द संपायची वेळ आली त्यावेळेला मला मनापासून वाटलं की नाही, मला माझ्या गावासाठी काहीतरी करायचं आहे. आणि त्यावेळेला स्वतःहून फोन करून माझ्या चुलत भावाला फोन केला आणि म्हटलं की मला काहीतरी करायचं आहे, मला सरपंचांची भेट घालून दे. आणि मग त्यांनी प्रस्ताव आणले. त्यांनी अर्थात सुरेश आबा असतील, अतुल आबा असतील, त्यांच्याशी बोलून आपण काय गावासाठी करणं हे गरजेचं आहे. आणि गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून अतिशय सुंदर एक मास्टर प्लॅन या नदीकाठला तयार केलेला होता. वास्तविक माझी थोडी इच्छा होती की आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटर करावं, जिथं यंग मुलं येतील, त्या ठिकाणी व्होकेशनल गायडन्स आपण शिकू. कारण त्या पद्धतीचे मी पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा असे सेंटर्स केले होते. पण सगळ्या गावकऱ्यांची इच्छा बघितल्यानंतर मला सुद्धा मोह झाला नाही, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. ह्या नदीत माझे वडील पोहलेत असं आम्हाला नेहमी सांगायचे आणि आम्ही कधी रेठऱ्यात आलो की आम्ही तिघी बहिणींना आमची चुलत बहीण इथं आणायची आणि हे सुंदर निसर्गाचं दर्शन घडवायची. वंदनाताई यांचे मनापासून आभार मानतो की अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांनी मोठा निधी हा आमच्या गावासाठी, त्यांच्या गावासाठी उपलब्ध केला. खरं तर खासदारांचा जो स्थानिक विकास निधी असतो तो बरेच टप्पे पाडून, मतदारसंघ मोठे असतात त्यामुळे तिथं टप्प्याटप्प्याने देण्यात येतो. आणि राज्यसभेच्या खासदार म्हणून त्यांना देखील अनेक ठिकाणून मागणी येत होती. त्यातून त्यांनी आपल्या गावासाठी इतका मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्याच्याबद्दल रेठऱ्यातल्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं ताईंचे मी लक्ष आभार मानतो. खरं तर अनेक दिवसापासून लोकांची मागणी होती की इथं एक सुसज्ज असा घाट हा नदीकाठी व्हावा, पण एकदम एवढा मोठा निधी हा घाटासाठी उपलब्ध होत नव्हता आणि त्यामुळं हा निधी हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. आज आपण जर का बघितलं तर महादेवाच्या मंदिराचं रिडेव्हलपमेंट हे मागच्या कालावधीमध्ये स्थानिक लोकांच्या मदतीनं, गावकऱ्यांच्या मदतीनं आपण रिडेव्हलपमेंट केलेलं आहे. आणि आम्ही जिल्हा नियोजन मंडळामधनं क वर्ग देवस्थानामध्ये देखील आपल्या मंदिराची निवड केलेली आहे. आत्ता मला मागणी करण्यात आली की आपलं मंदिर हे सोलर एनर्जीवर मंदिरामधलं लाईटिंग सगळं चाललं पाहिजे, त्यासाठी आपण सोलरचा प्रस्ताव देखील आत्ता त्वरित त्यांचा मंजूर करून देतोय. त्याचबरोबर पेवर ब्लॉक जिथं बसवणं गरजेचं होतं तिथं आपण पेवर ब्लॉक देखील बसवलेले आहेत. खरं तर या परिसरामध्ये रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट व्हावा याच्यासाठीचा माझा मनापासूनचा प्रयत्न होता. आणि त्यामुळं विधानसभा सदस्य म्हणून माझी ज्यावेळेला जनतेने निवड केली त्या दिवसापासून मी 2 ठिकाणचं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटची कामं ही सरकारच्या दरबारामध्ये पोचवण्याचं काम केलं. कराड शहरालगत रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट व्हावी ह्याच्यासाठीचा माझा प्रयत्न होता. तो देखील प्रस्ताव आता आपण एस्टिमेट करण्याच्या लेवलपर्यंत आणलेला आहे. आणि त्याचबरोबर आपलं हे गाव असेल, आटके गाव असेल, या दोन्ही गावांची देखील रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट व्हावी याच्यासाठीचा प्रस्ताव आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे देऊन त्याचं देखील एस्टिमेट व्हावं अशा दृष्टीनं
त्याच्यावर आदेश हे आदरणीय सन्मान्य मुख्यमंत्र्यांचे झालेले आहेत. द न्यूज लाईन, अचूक वेधक.